न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। घराच्या छतावर बसवण्यात आलेल्या सौर ऊर्जेपासून मिळणाऱ्या विजेची सरकारने खरेदी करून त्याचे दर महिन्याला पैसे अदा करावे या मागणीसाठी दिलीप वाघ यांनी सहकाऱ्यांसह अभियंता नगर कामटवाडी येथे आमरण उपोषणाला सुरुवात केली। सरकारतर्फे आपल्या घरावर सौर ऊर्जा बसवण्यासाठी नागरिकांचे प्रबोधन केले जात आहे। एकीकडे कर्नाटक, गुजरात व राजस्थान या ठिकाणी सोलर ग्राहकांनी उत्पादित केलेली वीज विकत घेऊन त्याचे पैसे ग्राहकाला परत दिले जातात, तर महाराष्ट्रात ग्राहकाला विजेच्या मीटरचे पैसे महावितरण कंपनीला अदा करावे लागतात व उर्वरित विजेची रक्कम ही ग्राहकाच्या खात्यात जमा ठेवली जाते व कधी जास्त बिल झाले तर त्यातून ही रक्कम वजा केली जाते। ग्राहकाकडून घेतलेली वीज व दुसऱ्या ग्राहकाला विकली जाणारी वीज याच्या रकमेत मोठ्या प्रमाणावर तफावत असल्याने दर महिन्याला महावितरण कंपनीला मिळालेल्या विजेचे पैसे त्याच महिन्यात ग्राहकांना मिळावे या मागणीसाठी सदरहू आंदोलन करण्यात येत आहे। यावेळी दिलीप वाघ यांनी अधिक माहिती दिली। माझी सरकारला एकच मागणी आहे की नॉन गव्हर्नमेंट लोकांना पेन्शन भेटत नाही कधीच, तर पेन्शन स्वरूपात हा खूप मोठा प्लॅन तयार केलेला आहे। जर सगळ्या लोकांनी सोलर ऊर्जा जर लावली आणि सोलर ऊर्जामार्फत जी ऊर्जा तयार होते ती जर सरकारने विकत घेतली तर प्रत्येक व्यक्तीला 25, 30, 40 वर्ष पेन्शनसारखे घर बसल्या पैसे भेटतील, ही माझी मागणी आहे। सरकारने सौर ऊर्जा ही विकत घ्यावी। आता सरकारचा नियम काय आहे की आपण जेवढी वीज तयार करतो ना तेवढीच वीज ते आपल्याला देतील, म्हणजे 0-0 होईल, आणि आपण जास्त वीज तयार केली तर ती मायनस होऊन जाते। माझं म्हणणं असं आहे की सरकारने वीज विकत घ्यावी आणि दर महिन्याला त्यांनी पैसे द्यावे। जसं गुजरात पॅटर्न चाललेलं आहे, गुजरातला सोलर ऊर्जा दर महिन्याला विकत घेतात आणि विकत घेऊन दर महिन्याला गव्हर्नमेंट त्यांना पैसे देतं। त्याच पद्धतीने प्रत्येक घरावर सोलर ऊर्जा बसवावी आणि सरकारने त्या याचे सोलर ऊर्जाचे पैसे द्यावे। आता काय झालं आहे, मी माझ्या बिल्डिंगमध्ये 25 किलोवॅटचा जो प्रोजेक्ट लावलेला आहे त्याला 10 लाख रुपये खर्च आला। गव्हर्नमेंटचा नियम असा आहे की तुम्ही तुमची जेवढी वीज तयार होती तेवढीच तयार करायची, पण मी प्रोजेक्ट जास्त लावला आणि जेवढी जास्त तयार होते वीज मी खाली आमच्या 2 बँका आहेत त्यांना वीज विकली। त्यांना विकून मला दर महिन्याला 40,000 रुपये 45,000 रुपये पडतात। जर 10 लाख रुपये लावून 40-45,000 रुपये 50,000 रुपये जर पडणार असतील तर इतर लोकांना बी पडायला पाहिजेत, ही माझी मागणी आहे गुजरातमध्ये। आणि ती गव्हर्नमेंट दर महिन्याला विकत घेते आणि दर महिन्याला पैसे देते गुजरात गव्हर्नमेंट। सरकार का घेत नाही? आपल्या सरकारला आपली किंमत जास्त आहे का? अडाणीकडून घेतलेली ती स्वस्त आहे का काय? नाही, आता आपलं का घेत नाही हे आता त्यांचा नियम असा आहे की फक्त तुम्ही प्लॅन्ट लावा, 500 एकर 1000 एकरचा प्लॅन्ट लावा, आम्ही तुम्हाला परमिशन देऊ आणि ती वीज विकत घेऊ आपल्या इंडियन गव्हर्नमेंटचं। पण मग आम जनता जी शिडकोवाले आहे, आमच्यासारखे छोटे लोक आहेत, मग त्यांनी 500 एकर 1000 एकर कुठून आणायचे? मग जर आमच्या घरावर जर वीज तयार केली आणि ती मिनिमम शिडकोच्या घरावर एक वीज तयार केली तर त्याला 20,000 रुपये महिन्याला पडतील शिडकोच्या एका घरावाल्याला, आणि जर ॲडिशनल 20,000 रुपयाचं उत्पन्न जर शिडकोवाल्याला भेटायला लागलं तर त्याला खूप मोठा हातभार लागेल। त्याचा हाऊसिंग लोनचा जो 15,000 हप्ता आहे तो नील होईल, गॅस सिलेंडरचं पैसे नील होतील। आजपर्यंत आपण पेट्रोल, गॅस, डिझेल विकत घेऊन इतर देशांना मोठं करण्यापेक्षा आपणच इलेक्ट्रिसिटी विकून आपण स्वतः मोठं व्हावं, हा आमचा उद्देश आहे। यावेळी जयेश पटेल, अविनाश येवले, संदीप क्षीरसागर, PH चांसरे, तुकाराम बागुल, मंगेश वाघ, राजेश दाते, ऑल इंडिया रिन्युएबल असोसिएशनचे नाशिक जिल्हा अध्यक्ष अमित पाटील आदी उपस्थित होते।